या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकसह सर्व महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार। संजय राऊतांकडून स्पष्ट। संजय राऊतांच्या मनात आलं तर ते उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा युती करतील। प्रसाद लाड यांचा कोचक टोला। ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले आणि टॅरिफ 100% वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको, असंही लाड यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना बेस्ट कामगारांशी काही देणं घेणं नाही। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी मनसेच्या मदतीचा हात घेतला। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे मनसे युतीवरून दरेकरांची टीका। ठाकरे बंधूंनी एकत्र लढायचं की नाही हा त्यांचा प्रश्न। मात्र मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच जिंकणार, नीलम गोऱ्हेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं त्यांची ताकद वाढली। रामदास कदमांचा टोला। फक्त ठाकरे बंधूंसोबत मराठी माणसं किती ते शोधा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून रामदास कदमांची टीका। कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही। सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काहीही परिणाम होणार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलं। महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँडच चालणार। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचार यांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधूंच्या मागे उभी राहणार। मुंबई, ठाणे पालिकेची हंडी मनसे ठाकरेंची सेनाच फोडणार, अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। कावीळ झाल्यानं राऊतांना सगळीकडे एकनाथ शिंदेच दिसतात। राऊतांनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरून रामदास कदमांचा पलटवार। राऊतांना एवढी भीती वाटते की स्वप्नातही शिंदे दिसतात, कदमांची टीका। भास्कर जाधव कोकणाला लागलेला काळा डाग। ब्राह्मण समाजावरील भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून कदमांची टीका। भास्कर जाधवांना डॉक्टरची गरज, रामदास कदमांचा सल्ला। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल ठरलं। भाजपचं सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरणार। बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणुकीत EOWची एंट्री। आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू। 8 ऑगस्टला मतदान असताना परिवर्तन पॅनलचं संचालक मंडळ चौकशीच्या फेऱ्यात अडकलं। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता निवडणुकीला सामोरे जाऊ, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। प्रत्येक जिल्हा आणि महानगरातली परिस्थिती वेगळी, शक्य तिथे युती करा, इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करा, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आम्हाला जे खायचंय ते खाऊ, हुकुमशाही लादू नका। चिकन मटणच्या वादावरून इम्तियाज जलील यांचं उत्तर। तर TRP वाढवण्यासाठी जलील यांचं नाटक सुरू। संजय शिरसाट यांची टीका। तर संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती, जलील यांचा पलटवार। मांसबंदी असताना बिर्याणी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा। भाजप आमदार संजय केनेकर यांनी थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या घरी कारवाईची केली मागणी। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आता आव्हाड नौटंकी करून राजकीय फायदा घेतायत। आव्हाड पवारांना सवाल करणार का? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। देश संविधानानंच चालणार, आम्ही काय खाणार आणि कुठे जाणार हे आम्हीच ठरवणार। मटण दुकान बंदीच्या पालिकांच्या आदेशानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नागपूर महापालिकेत 120हून अधिक उमेदवार निवडून आणायचे। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त। कुडा मैदान जवळ असल्याचंही वक्तव्य। स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो। आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चांना उधाण। शिंदे आणि स्वराज्य पक्षाची समीकरणं जुळण्याची शक्यता। नंदुरबार शहरात काँग्रेसचा खिंडार। काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष परवेज खान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेसमोर कोंबड्या आणत काँग्रेस कार्यकर्त्यांचं मांस विक्री बंदी विरोधात आंदोलन। बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पाजवळ ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनात एक जण वाहून गेला। आडोळ गावातील रस्ता प्रशासनानं अचानक बदलल्यानं नागरिक झाले आक्रमक। दुर्घटनेला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। वरचढ ठरत असल्याचं BCCIला वाटत असेल तर लाजीरवाणा। आशिया चषकातील भारत-पाक सामन्यावरून आदित्य ठाकरेंची टीका। नियमांनी बांधलेलो आहोत असं म्हणणं विनोदच। आदित्य ठाकरेंची BCCIवर टीका।
पोलीस संरक्षण मिळावं यासाठी धमकी मिळाल्याची तक्रार केली नाही, त्यामुळे पोलिसांनी संरक्षण दिलं तरी मी घेणार नाही. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत गोंधळ. पवनचक्कीच्या मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी आनंद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक. सरनाईकांच्या मध्यस्थीनं दोघांमधील वाद मिटला. नंदुरबारमध्ये पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. कायदा आणि सुव्यवस्था हाती घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे कोकाटेंचे आदेश. महायुतीतील नेते एकमेकांची जिरवण्यात व्यस्त. महायुतीतील अंतर्गत मतभेद जगजाहीर होत आहेत. अंबादास दानवे यांची पालकमंत्री पदाच्या वादावरून टीका. भरत गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्री पदासाठी वाट पाहावी लागेल. 4 वर्षांनी पालकमंत्री सोडा, गोगावले आमदार होतील की नाही याची चिंता असेल, रोहित पवारांचा टोला. भाजपचा व्हायरस अजित पवारांचा आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय. कोकणातील नेत्यानं अजित पवारांचा पक्ष हायजॅक केला. रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका. रोहित पवार बालिश, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही. रोहित पवारांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्या. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. रोहित पवार बालिश बुद्धी. रोहित पवार शरद पवारांच्या पुण्याईमुळे निवडून आले. महेंद्र दळवींचा रोहित पवारांवर हल्ला बोल, तर रोहित पवारांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन दाखवावं, दळवींचं आव्हान. सुनील तटकरेंनी सत्तेत राहून वेगवेगळे प्रयोग केले. अतुलेंना फसवण्यापासून तटकरेंनी अनेक प्रयोग केले. महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. कोणी कुठे ध्वजारोहण करावं हा त्यांचा निर्णय. सरपंचांच्या निमंत्रणाला मान देऊन गोगावले गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजरांकडून सीमा हिरेंबद्दल नाराजी व्यक्त. 2019 मध्ये तुमच्या सांगण्यावरून सीमा हिरेंना मदत केली. सीमा हिरेंनी विधानसभेवेळी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बडगुजर यांनी महाजनांसमोरच नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री अजित पवारांना का बदनाम करताय? खासदार बजरंग सोनवणे केजच्या तहसीलदारावरच भडकले. आवादा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्हीच पत्र देताय. तहसीलदार राकेश गिड्डे खंडणी गोळा करत असल्याचा सोनवणेंचा आरोप. तुम्ही काही काम करत नाही म्हणून मीच करतोय. बीडमध्ये अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना झापलं. बारामतीला विद्रूप करणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. काही लोक कॅनॉलवर गोधडी वाळत घालतायत, तर काही लोक झाडं चोरून नेतायत. अजित पवारांची प्रतिक्रिया. मला नाराज करू नका, अजित पवारांचा इशारा. तुम्ही काळजी करू नका, माझं लक्ष संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर. जळगावकडे लक्ष देण्याचा सल्ला देणाऱ्या खडसेंना गिरीश महाजनांचं उत्तर. तुम्ही मुक्ताईनगर तरी निवडून आणाल का, याकडे लक्ष द्या, महाजनांचं वक्तव्य. गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण. जळगावकडेही लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका. पालकमंत्री पदावरून भुजबळांचा महाजनांना टोला. इलेक्शन कमिशन इंडिया नसून इलेक्शन कमिशन चोर ऑफ इंडिया झालाय. खासदार गोवाल पाडवींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. इलेक्शन कमिशननं मतांची चोरी केल्याचा गोवाल पाडवींचा आरोप. दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची 17 ऑगस्टला बैठक होणार. बैठकीत उपराष्ट्रपती उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती. हिंगोलीतील नांदेड नाका परिसरात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत. जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत. जरांगे जिल्ह्यातील मराठा बांधवांशी संवाद साधून आंदोलनासंदर्भात माहिती देणार. 29 ऑगस्टला मुंबईला जाणार. बघू सरकारमध्ये किती दम. मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. मुंबईहून परत येताना टिकणारं आरक्षण घेऊनच येणार. जरांगेंची प्रतिक्रिया. 29 ऑगस्टला एकाही मराठ्यानं घरात राहू नये, जरांगेंचं आवाहन. जालना मुंबईसह कुठेही आंदोलन करा, तुला कोण आडवं येतंय, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा. शालेय शिक्षण विभागात घोटाळा. अंबादास दानवेंचा आरोप. जेबी ग्रीन्स कंपनी शिक्षण विभागातील तांदळाची वाहतूक करते. कंपनीकडून तांदळाची आफ्रिकेत. दानवेंचा आरोप. वाळू चोरणाऱ्यांचे हात कापले पाहिजेत. नितेश राणेंचा इशारा. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार. वाळू चोरीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसची मशाल रॅली. मतदान चोर खुर्ची सोड. मशाल रॅलीत काँग्रेसची घोषणाबाजी. मतदानाची राज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. गिरगाव आणि जुहूमधील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भाविकांची गर्दी. बाळकृष्णाला पाळण्यात घालण्याचा सोहळा भाविकांकडून साजरा. ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन. रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. हास्य जत्राची टीम दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावणार.
चिखलीच्या आंबेवाडी दहीकाला पथकानं अमेरिकन टॅरिफची हंडी फोडली. दहीहंडी कार्यक्रमात अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफचा निषेध. गोकुळाष्टमीचा उत्साह. गवळीवाड्यात पारंपरिक पद्धतीनं कृष्ण जन्मोत्सव साजरा. अनेक वर्षापासून गवळी समाज कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं करतो साजरा. बीडच्या परळीत संत जगमित्र नागमंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अभ्यास करा आणि आमच्यासारखे आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना सल्ला. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 32 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी बांगरांकडून विद्यार्थ्यांना सल्ला. नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 115 वर्ग दुरुस्त करणार असल्याची माहिती. 76 शाळांमध्ये 115 दर्जेदार वर्ग खोल्या तयार होणार. धाराशिवमधील तुळजाभवानीचं मंदिर आज आणि उद्या भाविकांसाठी 24 तास खुलं असणार. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा निर्णय. 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक. सूरज जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. वाकोला पोलिसांनी केली अटक. केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील घटना. 3ही कामगार एका खासगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती. मुंबईच्या लालबाग परळ भागातील गणपती मंडपांकडे रवाना. फुकलँड रोडचा राजा. यंदा 24 फूट उंच. आगमन मिरवणुकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त. वाहतुकीतही बदल. जळगावच्या जामनेर बेटावतमधील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन. तरुणाच्या मारहाणी संदर्भातील अनेक गोष्टी, त्याच्या मारहाणीचं कारण समोर येण्याची शक्यता. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.